आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे। लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो। शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू। ऐसे कुछ लकड़बग्गे है, उन लकड़बग्गे को मैं समझाना चाहता हूँ कि ने पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात, इसलिए मैंने लकड़बग्गा म्हणजे तरस, लकड़बग्गा म्हणजे तरस। आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहिती आहे, तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं। उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम संभालिए। तर असे जे कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लकड़बग्गा बोललो, त्या लकड़बग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ही लोक। त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। त्याच्यामुळे तुम्ही उगाचच भाषिक वाद इकडे करू नका। आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत। अगदी सांगायचं झालं, आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो, माझ्या आमदारांशी मी बोलत होतो, तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स सेवा असेल, इतर काही सेवा असेल, सुविधा, इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलो आहे। तर त्याच्यामुळे हे सगळे जे काय बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी त्यांचं घर बघावं, त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतो का बघावं। हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत, जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाममधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे, हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं, मिळत कसे नाहीत? हे पहलगाममधले अतिरेकी गेले कुठे? ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का? गेले कुठे? लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता। हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत।